वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता असणारा 16वा अध्याय. आणि या ठिकाणी आपण पाहत होतो दैवासुर संपत्ती विभाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, त्यामध्ये असणारी जी दैवी संपत्ती आहे या दैवी संपत्तीचं वर्णन पहिल्या 3 श्लोकांच्या माध्यमातून केलं. आणि त्यानंतर आसुरी संपत्ती जी आहे त्या आसुरी संपत्तीचं असणारं वर्णन त्यानंतर असणाऱ्या मागच्या श्लोकापासून 6, 7, 8, 9, 10 आता याच्यानंतर होणाऱ्या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून जी आसुरी संपत्ती आहे सांगण्याचं कारण काय. साधक ज्यावेळेस साधना करत आहे, साधना करत असताना आपल्याकडे कोणती संपत्ती पाहिजे, कोणती शिदोरी आपल्याकडे पाहिजे साधना करत असताना हे त्याच्या लक्षात येतं. पण प्रत्यक्ष अनुषंगानं की बाबा हे असंच पाहिजे, अशा प्रकारे साधना झाली पाहिजे, साधनामध्ये या गोष्टी आपल्याला बिलकुल नको हे सांगण्याकरता म्हणून भगवंतांनी या ठिकाणी अतिशय स्पष्ट साधकांना हा उपदेश या ठिकाणी दैव आणि आसुर कोणती संपत्ती साधकाने जवळ ठेवायची आहे आणि कोणत्या संपत्तीचा साधकाने काय करायचा, त्याग करायचा आहे. आपल्याजवळ हे काही नको अशा प्रकारे त्याचं स्पष्ट असणारं विवेचन या ठिकाणी भगवंतांनी केलं. आणि मागच्या पाठामध्ये आपण 9वा श्लोक पाहिला. काय, एताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. अशा प्रकारे काय या दृष्टीचा अवष्टभाश्रय करून ज्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे, म्हणजे कोणत्या आसुरी जी संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती प्राप्त करून काय झाला आहे, ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे, ज्यांची बुद्धी अल्प झालेली आहे. बुद्धी काय झालेली अल्प आहे म्हणजे काय, ते बुद्धी व्यवस्थित विचार करत नाही. बुद्धीचं काम काय आहे, योग्य निर्णय दे. चंचलात्मकम मनः, मन चंचल आहे परंतु बुद्धीचं काय सांगितली व्याख्या, बुद्धीची व्याख्या त्या ठिकाणी सांगितली निश्चयात्मिका बुद्धी सांगितली. निश्चय करायचा काय करायचंय काय नाही करायचंय, काय खायचंय काय खायचं नाही, कुठे जायचं नाही, हे जे आहे या गोष्टीचा जो निश्चय करायचा आहे, हा निश्चय करण्याचं काम कोण करतं, बुद्धी. आणि म्हणून त्या ठिकाणी जर म्हणून बुद्धीचा नाश झाला तर म्हणून सांगितलं त्या ठिकाणी काय, बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्या ठिकाणी बुद्धीचा नाश होतो त्या ठिकाणी त्या मनुष्याचा सुद्धा का तो स्वतःचा नाशच करून घेतो. म्हणजे अशा प्रकारची ज्यांची बुद्धी अल्प आहे म्हणजे काय, ती अल्पबुद्धी म्हणजे ती कुठल्याही प्रकारचा विचार करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नाही अशी. आणि काय, ते जगाचे शत्रू ज्यांची कर्मे उग्र आणि क्रूर आहेत आणि जगाला क्षयासाठी उत्पन्न करतात. अशा प्रकारे जे काय अशा प्रकारची ज्यांची बुद्धी निर्णयात्मक धोरण करणारी नाही, मग काय अशा प्रकारचे लोक काय करतात, मग क्रूर कर्म व्यवस्थित काही विचारपूर्वक दुसऱ्याला, काल आपण पाहिलं सगळं व्यवस्थित विश्लेषण काल झालंय की फक्त काय दुसऱ्याला त्रासच देणं, दुसऱ्याच्या विरोधात षड्यंत्र करणं, अशा प्रकारचीच त्यांची असणारी बुद्धी. म्हणून माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, की ज्यांच्यामध्ये जी वाईट बुद्धी आहे त्या वाईट बुद्धीचा नाश हो. त्या ठिकाणी माऊली सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळे काय आहे, आणि म्हणून अशा प्रकारची त्यांची जी सगळी कर्म आहे हे काय करतात, ही सगळीची सगळी कर्म जगाचा क्षय करण्यासाठी उत्पन्न होतात. जगताचा क्षय करण्यासाठी, जगाचा नाश करण्यासाठी ही संपूर्ण जी आहेत ही कर्म या ठिकाणी उत्पन्न होतात. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय पुढे जाऊन 10व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात, ते आसुरी प्रवृत्तीचे लोक की अशा प्रकारे फक्त दुसऱ्यांना ताडण मारण, दुसऱ्यांना त्रास देणं, अशा प्रकारची जी वृत्ती आहे, अशा प्रकारच्या वृत्तीचे जे लोक आहेत त्यासाठी काय आसुर म्हणजे ते जुन्या याच्यामध्ये राक्षस झाले पाहिजे असं काय नाही, पण ज्यांची अशी वृत्ती झालेली आहे आसुरी वृत्ती म्हणजे काय, दुसऱ्याला पीडा देण्याची वृत्ती. काही कारण असो नसो परंतु ते दुसऱ्याला पीडाच करत राहणार, त्यांचा स्वभावच तो बनलेला आहे. ते सरळ मार्गाने कधी जाणारच नाही. वाकडा मार्ग कुठे आहे, तो वाकडा मार्ग शोधतच पुढे पुढे जाणार. हे अशा वाकड्या मार्गाने जाणारे हे सगळे काय आसुरी प्रवृत्तीचे लोक की ज्याच्यामुळे काय होतं, जगताची हानी होती. आणि अशा प्रकारचे असणारे ते आसुर लोक काय करतात, काममाश्रित्य दुष्पूरम
दंभमानमदान्वितोः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः काम आश्रित्य दुष्पूरम. ते काय करतात? ज्याची पूर्ती किंवा तृप्ती होणं शक्य नाही. दुष्पूरम. दुष्पूरम म्हणजे काय? कधीही कितीही. त्या ठिकाणी जसं यज्ञामध्ये अथवा प्रज्वलित अग्नीमध्ये आपण काय करतो? कितीही तुपाची आपण हे केली, आहुती दिली, तरी काय किती तूप घातल्यानंतर तो शांत बसणार आहे का? तो शांत बसणार नाही, तो अधिक प्रज्वलित होत जाणार. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ही जी वासनांची पूर्ती आहे, मनामध्ये मला असं वाटलं, मला ते करायला वाटलं, मला असं वाटलं, तसं वाटलं, हे सगळं ज्या काय कामना, ज्या इच्छा आहे, यांच्या आपण जेवढी पूर्ती करायला जाऊ तेवढं काय होणार आहे? तेवढ्या त्या अधिक, जसा तो अग्नी आहे, जसा तो प्रज्वलित होऊन अधिक भडकत जातो, त्याचप्रमाणे हा विषयरूपी अग्नी काय होतोय? जेवढ्या तुम्ही त्याला इच्छा पूर्ण करायला जाल तेवढा तो अधिक अधिक प्रज्वलित व्हायला आरंभ होतोय. आणि म्हणजे अशा प्रकारे, म्हणून तो काय सांगितलं? दुष्पूरम. काय? ज्याची पूर्ती तृप्ती होणे काय अत्यंत अशक्य, कितीही वाटत. मग आपण की त्याला एवढं दिलं तेवढं दिलं तरी सुद्धा त्याचं मनाचं समाधान होत नाही. अधिक पाहिजे, एवढं पाहिजे, ते पाहिजे. एक होम झालं, सेकंड होम झालं, सेकंड होम झाला, अजून काहीतरी कुठेतरी पाहिजे. म्हणजे ते काय? ही असणारी कामना जी आहे, मी तर आरामात राहतो, माझ्या पुढच्या पिढीचं काय, त्याच्या पुढच्या पिढीचं काय, असं 7 पिढ्यांपर्यंत काय विचार करून राहणारे हे सगळे काय? काम आश्रित्य दुष्पूरम. की ज्यांची जी आहे इच्छापूर्ती जी आहे, वासनाची जी पूर्ती आहे, ती काय? हे तृप्त होणे अत्यंत अशक्य आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या कामना आहेत, अशा कामनांचा आश्रय ते घेतात, की ज्या कामना कधीच पूर्ण होणार नाही. जसं अग्नीमध्ये त्या ठिकाणी तूप टाकल्यानंतर, घृत घातल्यानंतर जसं तो अग्नी अत्यंत प्रज्वलित होतो, तशा यांच्या असणाऱ्या कामना, आता एवढं झालं तर तेवढं झालं, तेवढं झालं की ते मिळलं पाहिजे, ते मिळलं पाहिजे, दुसरं मिळलं पाहिजे, अशा प्रकारे सातत्याने त्याच्यामध्ये काय वाढत होत जाते. आणि मग त्या अनुषंगाने त्या कामांचा, अशा असणाऱ्या कधीही तृप्त न होणाऱ्या कामनेचा आश्रय घेऊन काय करताय? दंभ मान मदान्विता. हा काय करतात? त्यांच्यामध्ये दंभ, मान, मद या 3 गोष्टी निर्माण होतात. दंभ, मी कुणीतरी विशिष्ट आहे, त्यानंतर मला असा मान मिळाला पाहिजे, मला तसा मान मिळाला पाहिजे, सगळ्यामध्ये मान. मग लौकिक याच्यामध्ये आहेतच, व्यावहारिक याच्यामध्ये आहे. आमच्या ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यावर सुद्धा काय? पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यावर सुद्धा मला याचा मान मिळाला पाहिजे, मला त्याचा मान मिळाला पाहिजे. मान मान सगळं मानच आहे. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे दंभ, मान आणि मद, माझ्याकडे एवढा आहे, हा काय? हा एक मद आहे की मी असा आहे, मी तसा आहे, मी याव आहे, मी त्याव आहे. हा सर्व काय? सर्वच्या सर्व दंभ, मान, मद यांनी युक्त होऊन काय होतात? मग यांनी युक्त होऊन काय होतात? मग अशा प्रकारे हे सर्वजण आपली कामना पूर्तीसाठी हे दंभ, मान, मद यांनी युक्त होऊन मग काय? मोहात. मोहात म्हणजे अविवेकामुळे. मोह म्हणजे या ठिकाणी असणारा अविवेक. एकदा या 3 गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या, एकदा ही वासना जी आहे, विषयरूपी अग्नी ज्यावेळेस वाढला, वासनारूपी अग्नी वाढला, त्यातून काय झालं? दंभ, मान, मद आदी निर्माण झाले. आणि सगळ्याचं मूलभूत कारण काय? अविवेक. मोहात. मोहात म्हणजे अविवेकामुळे. विवेक राहिला नाही. बाबा काय कुठं कंट्रोल केलं पाहिजे, हा जो विवेक पाहिजे, बस एवढं बस, एवढ्या नंतर बस, काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. हे थांबणं नाहीये, फक्त चालणंच आहे, फक्त धावणंच आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावणंच आहे. धावण्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आजकालच्या संसारामध्ये तर तेवढंच दिसतं, व्यवहारामध्ये तर, आजकालच्या जगातामध्ये जर आपण पाहिलं तर काही नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावणंच आहे. परंतु त्या जीवनाचा जो आनंद आहे, त्या जीवनाचा आनंद, सुखी जीवनाचा आनंद कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. कारण का? मोहात. मोह म्हणजे अविवेकामुळे काय झाले? असद्ग्राहात. मोहास आणि अशा प्रकारे
मोह निर्माण झाल्यामुळे, अविवेक निर्माण झाल्यामुळे काय झालं, त्यांचं असत ग्रह म्हणजे अशुभ निश्चय, त्यांचे जे निश्चय आहेत ते निश्चय आता चांगले नाही की मी कुणाचं तरी चांगलं करतो, अमुक करतो, असं नाही. त्यांचे सगळे जे निश्चय आहेत हे कसे आहेत, ते दुसऱ्यांना पीडा कशी होईल अशा प्रकारचे असणारे अशुभ निश्चय करून काय करतात, हे सगळ्या अशुभ निश्चयांच्या अनुषंगाने हे जे काही कर्म करतात ती सगळे अशुचिव्रता. अशुचिव्रता म्हणजे अत्यंत अशुभ, शास्त्र प्रतिपादित नाही, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते नाही. तर जी काही व्रत करतात ही सर्वच्या सर्व व्रत अशुची असे असणारे आहे, पवित्र राहत नाही. अलग आपण म्हणतो कुठेही मग खाणार, कुठेही काय करणार, कुठेही बसणार, अशा प्रकारे त्यांच्या कुठल्याही गोष्टीला शिष्टाचाराचा जो भाग आहे हा शिष्टाचाराचा भाग जोडलेला नसतो. मग काय फक्त खावं पिवं मजा करू या अनुषंगाने उच्छृंखल जीवन पद्धती जी आहे ती उच्छृंखल जीवन पद्धती यांनी स्वीकारलेली असते. आणि अशा प्रकारे उच्छृंखल जीवन पद्धती स्वीकारलेले सगळेच्या सगळे कोण, आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत हे काय करतात, हे कधी स्वतःचं कल्याण करून घेत नाही, स्वतःचं नाही, स्वतःबरोबर आपल्या बरोबर पण आहेत यांचं सुद्धा कल्याण करून देत नाही. म्हणजे सगळे हे सर्वच्या सर्व जे आहे ते सगळे जे आहे आसुरी योनीमापन, ज्या आसुरी योनी आहे त्या आसुरी योनीला पुन्हा पुन्हा येतात आणि जातात. आणि अशा प्रकारे आचार्य या ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात, काममिति कामम इच्छा विशेषम आश्रित्य अवष्टभ्य दुष्पूरम अशक्य पूर्णम दम्ममान मदान्वितः दम्भश्च मानश्च मदश्च दम्ममान मदाः तैः अन्विताः दम्ममान मदान्विताः मोहात् अविवेकतः गृहीत्वा उपादाय असद्ग्राहान् अशुभनिश्चयान् प्रवर्तन्ते लोके अशुचिव्रताः अशुचिनी व्रतानि येषां ते अशुचिव्रताः. म्हणजे अशा प्रकारे काय, आणि ते दुष्पूर अशा कामांचा आश्रय करून, दुष्पूर म्हणजे ज्यांची पूर्ती कधी होत नाही ते दुष्पूर, म्हणजे पूर्तीला जे आहे कितीही केलं तरी त्या कामनाची पूर्ती होत नाही, कितीही मिळालं तरी त्याला शांत बसवत नाही, त्याच्या मनाचं समाधान होत नाही. थोडक्यात बाबा एवढं मिळवलं आणि आता मी बास करतो असं काय नाही, किती तुम्ही आणा, किती आणा, अजून येऊ दे, अजून येऊ दे, अजून येऊ दे, तो बंडल मोजतच बसतोय. आता आपण बघतो टीव्ही मध्ये भ्रष्टाचार एवढ्या करोडो रुपयाची, किती मोजते, गणित सुद्धा लावणं अवघड आहे. ते कसे मोजत असतील आणि काय करते, इतक्या करोड रुपयाचा याच्यामध्ये घोटाळा झाला, एवढ्या करोडो रुपयाचा हे झालं, लाख तर काहीच नाही त्यांच्या दृष्टीने. जे काय आहे काय सगळं करोडोच्या संख्येमध्ये, अनेक काय 1000 करोड, 2000 करोड, 5000 करोड, कसं काय काय करतात त्यांचं त्यांना मध्ये, म्हणजे हे सगळं जे आहे आशा, हे दुष्पूर कधी पूर्ण न होणारी इच्छा जी आहे अधिक 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 येऊ दे अशा प्रकारे. आणि ते काय दुष्पूर अशा कामांचा आश्रय घेऊन, म्हणजे काय ज्याची पूर्ती तृप्ती अशक्य आहे अशा कामाचा अवलंब करून, किती त्यांना हजारो करोडोचे घोटाळे झाले तरी त्यांना वाटतं अजून काहीतरी करावं, अजून काहीतरी करावं, इथं हे घ्यावं, तिथं ते घ्यावं, तिथं ते घ्यावं. ह्या अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या कामनेचा काय करतात, अवलंब करतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचे मोठ्या एकदा प्रॉपर्टी निर्माण झाल्या, लाखो करोडो रुपयाच्या जमिनी, बंगले, हे ते अमुक अमुक तमुक तमुक सगळं निर्माण झाल्यानंतर या सर्व गोष्टींचा काय होतो, दंभ, मान, मद, माझी एवढी हे आहे प्रॉपर्टी, माझं तेवढं हे आहे, माझं तेवढी इथं जमीन आहे, म्हणजे एवढी इथं 100 एकर आहे तिथं, असा प्रकारे ह्या सगळ्या ज्या गोष्टीचा जो आहे हा काय होतो, दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले. आणि अशा प्रकारे एकदा दंभ, मान, मद या काय होतात, या सगळ्याच्या मोहामुळे, अविवेकामुळे या सगळ्या गोष्टी एकदा त्याच्या काय बुद्धिपटलावर निर्माण झाल्या की मी असा, मी तसा, मी अमुक, मी तमुक, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे एवढी धनप्राप्ती आहे, माझ्याकडे असं हे आहे. या सगळ्या गोष्टी एकदा त्याच्या स्मृतिपटलावर निर्माण झाल्यानंतर काय होतं, त्या स्मृतिपटलावर त्याचा असणारा आवरण अविवेकामुळे, विवेक करणार नाही, मग काय जो काय आहे तो अविवेकामुळे असद्ग्रह म्हणजे अशुभ निश्चय करून, एकदा पैसा जास्त आला की माणसाला काय चांगली कामं करूशी फार कमी वाटतात. कुठं वृद्धाश्रमाला देईल, कुठं गोशाळेला देईल, कुठं विद्यार्थ्यांना देईल, असं नाही. तो आला
की जास्तीत जास्त मग काय इव्हेंट कसे होतील, तो जो आहे तो अपप्रवृत्तीकडे, वाईट प्रवृत्तीकडे कसा जाईल, की ज्याच्यामधनं माझीच पूजन कसं होईल, मी ब्रह्मा मी विष्णू कसा लोक माझं पूजन करते, अशा वृत्तीची त्याची असणारी धारणा. म्हणून काय धनशुद्धी पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं. धन सुद्धा काय चांगल्या मार्गाने जे येणारं धन आहे ते तुमची बुद्धी काय करतं, शुद्ध करतं. धनच अशुभ मार्गाने आल्यानंतर बुद्धी सुद्धा ते अशुद्ध करून टाकतं. आणि मग अशा प्रकारे अविवेकामुळे का असद्ग्रह म्हणजे अशुभ निश्चय, त्याचे चांगले निश्चय करणार नाही तो. त्याचे निश्चय काय सगळे निश्चयच वाईट होत जातील. त्याचे अशुभ निश्चय करून काय या लोकांमध्ये प्रवृत्त होतात आणि त्यांची व्रतेही अशुची अपवित्र असतात. म्हणजे लोक जे आहे ते जे काही काम करत असतात अशा प्रकारचे लोक जे काही जीवनामध्ये करतात ते सर्वच्या सर्व कुठलीही गोष्ट शुची पूर्ण अथवा कुठलीही गोष्ट पवित्र अशी करत नाही. तर सगळ्या त्यांच्या हातनं होणारी सर्व क्रिया कर्म ही अपवित्र आणि अशुची अशीच असतात. आणि त्यानंतर अजून काय काय करतात, किंच आसुराना आणखी विशेषण त्यांच्या असणारी हे सगळं करतात. तद्व्यतिरिक्त अजून काय काय करतात, तर तद्व्यतिरिक्त अजून 11व्या श्लोकातून सांगतात. काय सांगतात, चिंतामपरमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगपरमाः एतावदिति निश्चिताः. अशा प्रकारे मग काय करतात, त्यानंतर ते सर्वच्या सर्व अपरमेयाम चिंताम त्यांची जी असणारी ते कोण अशा प्रकारचे असणारे ते आसुरी लोक, हे सगळे जे आहे हे आसुरी गुण प्रवृत्ती आहे. आणि म्हणजे हे सगळे आसुरी अपरमीयाम म्हणजे जिचे प्रमाण इयत्ता कळत नाही, म्हणजे अशा प्रकारचे काय अशा प्रलयांता मरणापर्यंत टिकणाऱ्या मरणाने संपणाऱ्या काय चिंताम अशा प्रकारचे जे आहे चिंतेचा काय आश्रय घेऊन राहतात. की अशा प्रकारे जे आहे काय करतात, मग हे सर्वच्या सर्व आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते काय करतात, जिचे प्रमाण इयत्ता किती घ्यावं किती कमवावं हेच त्यांना कळत नाही. पण फक्त घ्या एवढंच फक्त त्यांना लक्षात येतं. आणि म्हणून अशा प्रकारे ते काय मरणापर्यंत शेवटपर्यंत मग काय त्यांच्या डोक्यामध्ये एकच विषय असतो, एकच चिंता असते, हे कसं होईल, त्याचं कसं करेल, तसं आता एवढं सगळं कमवलंय ना, जे काही कमवलेलं आहे त्या सगळ्याची काय करतात त्या ठिकाणी चिंता करत बसतात. हे कसं काय करायचं, ते तसं काय करायचं, ते कसं काय करायचं. आणि ही चिंता काय चिंता शेवटपर्यंत चिता समायुक्ता सांगितलं. बिंदू मात्रेण भिन्नता सदेहम दहते चिंता निर्जीवम दहते चिता सांगितलं. चिंता आणि चिता समानच सांगितलं. त्याच्यामध्ये काय फक्त बिंदू मात्रेण भिन्नता, त्याच्या फक्त काय एक बिंदू आला त्याच्या एवढीच भिन्नता, एक टिंब फक्त आपण त्याच्यावर देतो, चिंता आणि चिता. चिता काय करते, चिता एकदाच मनुष्याला जाळण्याचं काम करते. परंतु चिंता जी आहे चिंता आयुष्यभर, मग तेच या ठिकाणी सांगितलं चिंता त्यांची जी असणारी मरणाने संपणाऱ्या चिंतेचा आश्रय केलेले असतात. त्यांची जी चिंता शेवटपर्यंत हे झाल्यानंतर काय होईल, त्याच्यानंतर त्या तुम्ही गेल्यानंतर पण काय होईल याची सुद्धा काय ती सुद्धा चिंता करत बसतात. म्हणजे अशा प्रकारे काय करतात, चिंताम परमेयांच्या प्रलयांताम उपाश्रिता. हे सगळ्या अशा प्रकारे कधीही न संपणाऱ्या काय करतात, कधीही न संपणाऱ्या चिंतेचं पालन करत बसतात किंवा कधीही न संपणाऱ्या चिंतेचं चिंतन करत बसतात त्या ठिकाणी. अशा प्रकारचे असणारे ते काय उपाश्रिता आश्रय करणारे. मग काय कामोपभोग परमा. कामोपभोग परमा म्हणजे काय शब्दादी विषयांचा उपयोग घेण्यामध्ये अशा प्रकारचे हे जे लोक आहेत हे सगळं प्राप्त करणारे
भरपूर प्रमाणात मला पाहिजे, भरपूर प्रमाणात मला पाहिजे असं म्हणत या सगळ्या गोष्टींचा प्राप्त करणारे जे आहेत ते काम उपभोग परमा. ते सगळे काय आहेत, शब्दादी विषयांचा उपभोग घेण्यामध्ये तत्पर असलेले हे सगळे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध सगळी जी इंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत, त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगाने त्या पंचविषयांचा असणारा उपभोग घेण्यासाठी खायला चांगलं पाहिजे, बसायला चांगलं पाहिजे, दिसायला चांगलं पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, वास चांगला पाहिजे, म्हणजे हे जे काय पंच ज्ञानेंद्रिय आहे त्यांच्या अनुषंगाने ज्या ज्या विषयांचा उपभोग घेत असतात शब्दादी काय, त्याच्यामध्ये काय अत्यंत काय आहे, तत्परतेने सारखं सातत्याने असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, अशा प्रकारे तत्परतेने असलेले काय विषयभोग घेणे, हाच काय झालंय इथे विनिश्चिता. हा काय त्यांचा परमपुरुषार्थ आहे असा निश्चय केलेला असतात, त्या विषयभोगच घेणं, याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हा त्यांचा काय, हाच त्यांचा परमपुरुषार्थ आहे की बस दुसरं काही नाही. हे जे विषयभोग आहेत ते विषयभोगच आपल्याला भोगले पाहिजे, त्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि म्हणून ते विषयाच्या अनुषंगाने त्याचं काय असणार, सातत्याने चिंतन, मग चिंता मे पर्यांत, म्हणून अशा प्रकारचे त्या विषयांची चिंता त्यांना उपभोगाचं असणार कारण, त्याच्यामध्ये काय हे तत्पर राहून तद व्यतिरिक्त अन्य काही नाही, अशा प्रकारे मनामध्ये काय करतात ते विचार करत राहतात. चिंता इति चिंता अपरिमेयां च न परिमातुं शक्यते यस्याः चिंतायाः इयत्ताः सा अपरिमेया ताम् अपरिमेयां प्रलयांतां मरणान्ताम् आश्रिताः सदा चिन्तापराः इत्यर्थः. कामोपभोगपरमाः काम्यन्ते इति कामाः विषयाः शब्दादयः तदुपभोगपरमाः. अयमेव परः पुरुषार्थो यः कामोपभोगः इत्येव निश्चितात्मनः एतावत् इति निश्चिताः. अशा प्रकारे काय अपरमेय चिंतेला ज्या चिंतेची इयत्ता निश्चित करण्यात येत नाही ती अपरेयमेय चिंता होय, की ज्याची इयत्ता एवढीच. मी म्हणून सांगितलं ते त्याच्यानंतर मी गेल्यानंतर काय होईल, माझ्या ह्याचं कसं होईल, माझ्या त्या मुलाचं काय होईल, माझ्या नातवाचं काय होईल, मग त्याचं काय होईल, सगळ्याची चिंता वाहणारा हा चिंतामणी. अलग लक्षात ते तुम्हाला ती एक जाहिरात येते बघा चिंतामणीची, कुठल्या तरी मला वाटतं बँकेत आहे, कुठल्या तरी टॅक्सच्या सोल्युशनची आहे ती जाहिरात, की बस सगळ्यांची चिंता हा एकटाच वाहन करतो म्हणून तो चिंतामणी बनतो. सगळा का कारण याची चिंता, त्याची चिंता, त्याची चिंता सगळ्यांची, म्हणून तेच सांगितलं अपरमीय चिंतेला, म्हणजे ज्या चिंतेची इयत्ता निश्चित करता येत नाही ती अपरिमेय चिंता होय, की एवढ्यापर्यंत जाय असं सारखं डोक्यामध्ये विषय असतो. अशा प्रकारे तो काय प्रलय म्हणजे मरण येईपर्यंत टिकणारी ती प्रलयांता होय, शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणतो की आपण म्हणतो बस आता काय म्हणतो तुमच्या गवऱ्या गेलेल्या आहेत आता ओढ्याला, नदीला, अलग आता तरी बस, तरी सुद्धा याला काही नाही, सगळ्या ज्या गवऱ्या आहेत त्या सगळ्या नदीला जरी गेल्या, गवऱ्या नदीला जाणं म्हणजे काय तर शेवटच्या क्षणापर्यंत, अथवा शेवटचा क्षण आता जवळ येऊन थांबलेला, म्हणजे तुमची आता तयारी केली पुढे, आता तरी चिंता करू नका, आता तरी हे सगळं सोडून द्या, आता शांत बसा, परमेश्वराचं चिंतन भजन करा काहीतरी, पण ते याला शेवटपर्यंत सुचत नाही. म्हणून अशा प्रकारचे काय मरण येईपर्यंत टिकणारी ती प्रलयांता, शेवटच्या क्षणापर्यंत, आणि मग तेच काय तेच पुनर्जन्माला असणारी ती चिंता, ते जे विषय जो आहे त्या विषयाचा असणारा मनामधलं चिंतन, तेच काय पुढच्या जन्माला पुन्हा कारणीभूत होतं. म्हणजे अशा प्रकारे मरण येईपर्यंत टिकणारी ती प्रलयांता होय, तेव्हा अपरमेय व मरणांता चिंतेचा आश्रय केलेले, अशा प्रकारे तिची काय निश्चिती नाही की एवढं झाल्यावर बास असं नाही, जेवढं येईल तेवढं, त्याची सारखी एवढं कमवलं, 10 रुपये कमवले, 100चे 1000चे लाख, लाखाचे 10 लाख, 10 लाखाचे 1 कोटी, तर सांगितल्याप्रमाणे हजारो कोटींचे असणारे भ्रष्टाचार कसा आम्ही करेल अधिक एवढंच त्याचा असणार काय विषय त्या ठिकाणी असतो. आणि त्या अनुषंगाने मग ते कमवलेलं धन आहे त्याची काय करतो शेवटपर्यंत आता याची विल्हेवाट कशी लावायची,
अरे ही तर माझी मुलं व्यवस्थित नाही राहणार, मग त्याचं काहीतरी वेगळं करा, मग ह्याचं काहीतरी करा, त्याचं काय करा, सगळं शेवटपर्यंत अलग अलग सगळं दुःखच आहे. आपण म्हणतो धनप्राप्ती, पण धन जेवढं अधिक तेवढं माणसाला ज्याच्याकडे आहे त्याला कळतं त्याचं रक्षण. आलं तरी दुःख आहे आणि गेलं तरी आलं तरी कसं सांभाळून ठेवायचं, कुठे ठेवायचं, काय करायचं, त्याच्या नजर याची नजर त्याच्यापासून ते कसं ठेवायचं. म्हणजे आलं तरी काय, आलं तरी दुःखच आहे, त्याची व्यवस्था लावली पाहिजे व्यवस्थित. आणि वेळ दुःख, अरे बापरे आज एवढा खर्च झाला, गेलं तरी दुःखच आहे ना. आपण म्हणतो फक्त हे काय की धन तेवढं मानसिक समाधान आहे. वास्तविकता आलं तरी काय, आलं तरी दुःखच आहे का नाही. मग आलं एकदा कळू दे बघा तुम्ही की एवढे पैसे आलेले आहेत, किंवा एखादा आता ग्रामीण भागामध्ये राहणारा असेल ते एकदा कळू दे बाबा हा व्यवहार झालेला आहे, एवढे पैसे आलेले आहेत. मग बघा, मग त्याचा कोणतरी येणार, त्याचा कोणतरी येणार, हा मित्र येणार, हा तो येणार, तो येणार, मला एवढं थोडं मला मदत कर, मला हे कर. म्हणजे आल्यानंतर सुद्धा दुःख, आणि नंतर मिळालेले सगळे जे पैसे आहे याला थोडे देईल, त्याला गेल्यानंतर दुःखच. पैसा जरी आहे, पैसा जरी आपण म्हटलो किती काही जरी झालं तरी हा सगळा काय, हा मूलभूत जो आहे हा दुःखालाच कारण. म्हणजे पाहिजे तेवढाच पाहिजे, म्हणून नीड अपेक्षेप्रमाणे वॉन्ट तो सुद्धा नसा. वॉन्ट आला की सगळी दुःख तुमच्या भोवतीने आलीच समजायचं. आणि म्हणून अशा प्रकारे काय तो जो आहे काय अपरमेय व मरणांत चिंतेता आश्रय केलेले सदा चिंतापर झालेले असा भावार्थ अपूर्वार्थाचा असा ज्यांची कामना केली जाते ते काम म्हणजे शब्दादी विषय. आणि म्हणजे अशा प्रकारे धनाच्या अनुषंगाने अथवा या अनुषंगाने ज्याची काय केली कामना केली जाते ते शब्दादी विषय, या विषयांचा उपभोग ज्याच्या मताने मुख्य पुरुषार्थ आहे. आणि मग अशा प्रकारे गलेलठ्ठ आपण म्हणतो जे पगार ज्यांना आहेत बघा, त्यांच्या असणारी जीवनशैली जर आपण पाहिली, ज्यांना गलेलठ्ठ ₹1,00,000 पगार आहे, 1,50,000 पगार आहे, मग त्यांची जी असणारी जीवनशैली जी आहे काय, तर विषयांचा उपभोग घेणे. बस खाओ पिओ मजा करो, शनिवार रविवार इकडे जावा तिकडे जावा, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. हाच काय झाला, हाच त्यांचा परमपुरुषार्थ आहे. अशा प्रकारचे त्यांची जीवनशैली आणि ज्यांच्या मनाचा पूर्ण निश्चय झालेला आहे आणि अशा प्रकारेच ज्यांच्याकडे अधिक धन प्राप्त झालेला आहे, गलेलठ्ठ पगारांच्या ज्यांना काय म्हणतो आपण नोकऱ्या मिळालेल्या आहेत, त्यांची असणारी जीवनशैली जर आपण पाहिली ते याच्याच प्रकारे काय शब्दादी विषयां फक्त शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे काय विषय आहे त्या विषयांना फक्त उपभोगण्यामध्येच काय त्यांच्या असणारी किंवा त्या विषयांना उपभोग घेण्यासाठीच किंवा त्या विषयांचा असणारा उपभोग घेणं हाच परमपुरुषार्थ आहे. यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं दुसरं काही नाही. मग काय खाओ पिओ मजा करो एवढ्या अनुषंगानेच ते काय असतात ते राहत असतात. थोडं काय झालं की टाकून दे दुसरा आणि हे करून टाक, म्हणजे अशा प्रकारे ज्यांच्याकडे आहे धन त्यांना हे सगळं कळतं. मग अशा प्रकारे पुन्हा काय म्हणतात त्याचीच असणारी पुढे लक्षणं ही सगळ्या आसुरी गुणाची असणारी लक्षणं आहेत, ही साधकांमध्ये नसतावी. साधकाचं कसं पाहिजे, साधं राहणं पाहिजे साधकाचं, हे असं पाहिजे तसं पाहिजे, कुठल्याही प्रकारची काय वॉन्ट्स नाही, नीडमध्ये फक्त ज्या आहे विधी राखे राम ताहे विधी रहिये. सीताराम 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 काही सांगितलं आपल्याला संतांनी की ज्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये राहायला आपण शिकला पाहिजे. परंतु हे आसुरी गुण संपत्तीचे जे आहेत ते काय त्या असणाऱ्या धनाच्या मदाने युक्त होऊन अशा प्रकारे उन्मत्त झालेले परमपुरुषार्थाकडे ज्यांची नजर नसणारे ते काय या विषयांच्या मध्येच लागलेले असतात. आणि म्हणून अशा प्रकारचे हे काय आशा पाश शतैर्बद्धा. हा तर आचार्य पुन्हा 12व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी भगवंत पुन्हा त्याच आसुरी गुण प्रवृत्तीचा पुन्हा या ठिकाणी व्याख्या करतात. काय म्हणतात, आशा पाश शतैर्बद्ध कामक्रोध परायणाः इहन्ते कामभोगार्थम अन्याये नाथ संचयान आशा पाशशतैर्बद्धाः. आणि अशा प्रकारे त्यांच्या काय आशा पाश
हे जे आहे, जे आशारूपी आहे, हे काय आहे? शतैर्बद्ध, हा आशारूपी हजारो शेकडो पाश त्यांनी काय केलेलं आहे? त्यांना बद्ध केलेले आहे. आशा काय? ही आशा स्वरूपाचा पाश आहे. हा एक नाही, ही आशा, ती आशा, ती आशा, सगळ्यामध्ये थोडं थोडं पाहिजे. अलग अलग कितीही असलं तर यातलं थोडं कसं मिळेल, म्हणजे आपण विचार पण करत नाही कधी कधी, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची आशा असते की बाबा यातलं थोडं कसं मिळेल, हे मी का करतोय, असं करतोय, पण मला काहीतरी त्यातलं मिळेल का? याच्याकडे सगळं आहे, याच्याकडे काय नाही असं नाही. वास्तविक सगळं ज्यांच्याकडे असतं त्यांनाच आशा जास्त असते. एखादा गरीब असेल तर एखादा गरीब काय म्हणतो, ठीक आहे बाबा तुझं हे होऊन दे, कार्य तुझं होऊन जाऊ दे, त्याचंच माझ्या मनाचं समाधान आहे. पण याचं तसं नाही. याचं काय? प्रत्येक याच्यामध्ये काय? कमिशन. कशामध्ये पण काही असो त्याचं कमिशन जे आहे ते कमिशन तो सोडत नाही. तीच काय? तीच त्याची असणारी आशा. कुठले मग कोण येतो कोण नाही, सगळ्यामध्ये फक्त काय? फक्त आणि फक्त कमिशनच प्राप्त करणं हे ज्याच्या जीवनाचं ध्येय झालेलं आहे. कुठली कशामध्ये पण पैसे काढेल तो बघणार नाही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन कसं मला मिळेल तेवढंच त्याच्या जीवनाचा उद्देश असतो. अशा प्रकारचे ते सगळे कोण? आशा पाश शतैर्बद्धा, हजारो अशा शेकडो आशारूपी पाशांनी ज्यांना काय केलं? बांधले गेलेलं आहे. आणि मग काय झालं? ते काम क्रोध परायणा. हा, म्हणजे अशा प्रकारे त्या आशेमुळे काय झाले? काम आणि क्रोध हे काय? परायणा हम, काम आणि क्रोध यांचा परमाश्रय आहेत. त्या आशापाशाने बद्ध गेल्यामुळे काय झाले? पुन्हा कामना की हे प्राप्त झालं पाहिजे, त्याच्यातनं तेवढं मिळालं, हे एवढं पर्सेंटेज मिळालं नाही पाहिजे किंवा एवढं पर्सेंटेज मिळालं पाहिजे. जास्त तुमचं सगळं व्यवहार क्षेत्रामध्ये किती पर्सेंट कशाचे असतात? 2% एवढा व्यवहार असेल तर त्याच्या पुढे गेल्यानंतर 1% होतो. अनेक काय काय प्रत्येकाचं आपलं पर्सेंटेज ठरलेलं असतं प्रत्येकाच्या माध्यमातून. हे सगळं काय? हे आशेने बांधले गेलेले या मनामध्ये असणारी कामना. मग काम क्रोध परायणा, हा काम क्रोध मनामध्ये कामना, याच्यामधनं एवढे मिळलं पाहिजे, त्याच्यामध्ये कामना. आणि ती कामना पूर्ती नाही झाली की तीच कामना काय? क्रोधामध्ये परावर्तित होते. म्हणून काम क्रोध परायण. हा, आणि अशा प्रकारे ते काय? या दोन्हीमध्ये अत्यंत काय? त्याच्यामध्येच त्या आश्रयालाच राहणारे ते असे असणारे ते आसुरी स्वभावाचे प्रवृत्तीचे लोक काम भोगार्थम. कामभोगार्थम म्हणजे काय? इहंते कामभोगार्थम. कामभोगार्थम म्हणजे विषय उपभोगासाठी अन्यायाने अर्थसंचयात द्रव्य संचित करीतात. म्हणजे अशा प्रकारचे ते जे आहेत ते काय करतात? काम विषय उपभोगासाठी का आणि दुसऱ्या मार्गाने येन केन प्रकारेन काय करतात? द्रव्य संचय करतात. ते बघत नाही हा मार्ग चांगला आहे का वाईट मार्ग आहे. कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे काय झालं पाहिजे? मला या ठिकाणी काय केलं पाहिजे? द्रव्य प्राप्ती झाली पाहिजे, हे प्राप्ती झाली पाहिजे, ते प्राप्ती झाली पाहिजे. तर शास्त्र त्या ठिकाणी काय म्हणतं? द्रव्य प्राप्ती जी आहे, द्रव्य प्राप्तीसाठी शास्त्र सांगतं. काय सांगतं शास्त्र द्रव्य प्राप्तीसाठी? अन्यायोपार्जितं द्रव्यम दशवर्षांनी तिष्ठती प्राप्ते तू एकादशे वर्षे समूलं विनश्यती सांगतं शास्त्र. अन्यायोपार्जितं द्रव्य, अन्यायाने तुम्ही जेवढं द्रव्य उपार्जित कराल म्हणजे कमवाल ते दशवर्षांनी तिष्ठती, तुमच्याकडे जास्त राहत नाही. तुम्हाला जरी वाटलं मी एवढं कमवलं, मी तेवढं कमवलं, 10 वर्ष तुमच्याबरोबर ते राहतं. दशवर्षांनी तिष्ठती प्राप्ते तू एकादशे वर्षे, एका म्हणजे 11वे वर्ष लागल्यानंतर काय होतं? समूलम विनश्यती. ते द्रव्य जे आहे त्या द्रव्याबरोबर इतर जे द्रव्य आहे त्या द्रव्याला घेऊन काय करतं? सगळ्याचा नाश करून टाकतं. अलग लक्षात आपण म्हणतो तो एवढा संपन्न होता, त्यांच्याकडं एवढी श्रीमंती होती, त्यांच्याकडं तेवढं होतं. आपण ऐकतो लोकांच्या कथा, काय ह्या असा होता, तो तसा होता, त्यांची एवढी अशी होती, तेवढं होतं, तेवढी माडी होती, तेवढी गाडी होती, हे सगळं ऐकतो. आता काही नाही. समूलम विनश्यती. त्याला वेळ लागतो. परंतु अन्यायाचं जे द्रव्य आहे निश्चितपणे शेवटी काय? ज्याच्या बरोबर ज्याचा स्पर्श होतो, जसा परिसाचा असणारा स्पर्श ज्या लोखंडाला होत जातो याचं सुवर्ण करतं, तसं हे असतं. कोणतं हे द्रव्य अन्याय उपार्जितम जे द्रव्य आहे त्याला हाय म्हणतो आपण. त्याची हय लावून नका घेऊ. लक्षात का? हा एकदा लागलेलं जे द्रव्य असतं ते निश्चितपणे आज नाही तर उद्या
काय करतं, तुमच्या नाशालाच कारणीभूत होतं. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, आणि म्हणून अशा प्रकारे अन्य परंतु हे सगळे जे आहेत कोण हे अशा आसारी प्रवृत्तीचे जे आहेत हे काम आणि क्रोधाने युक्त असणारे, यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या आशापाशाने हे बद्ध झालेले, हे काय करतात, हे सगळेच्या सगळे विषय उपभोगासाठी अन्यायानेच काय करतात, द्रव्याचं संचयन करीत असतात. आशापाशैति आशापाशतैः आशा एव पाशाः तच्छतैः आशापाशतैः बद्धाः नियंत्रिताः सन्तः सर्वतः आकृष्यमाणाः कामक्रोधपरायणाः कामक्रोधौ परमैनम् आश्रयः येषां ते कामक्रोधपरायणाः ईहन्ते चेष्टन्ते कामभोगार्थं कामभोगप्रयोजनार्थ न धर्मार्थम अन्यायेन स्वापहरणा इत्यार्थ किम अर्थसंचयान अर्थप्रचयान. आणि म्हणजे अशा प्रकारचे काय म्हणतात, आशारूप दे पाश ते आशापाश होय. आशारूपी म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पाहिजे ते पाहिजे मनामध्ये फक्त पाहिजे. आशाया ये दासा ते दास जगता. जे आशयाचे वास्तविक दास आहे ते सगळ्या जगाचे दास होते. ज्यांनी आशेला आपली दासी करून घेतली आहे त्यांनी काय संपूर्ण जगाला आपलं दासत्व करून घेतलेलं आहे. या एवढी आशा आहे की तिच्यामुळे आपण काय सगळ्या जगाचे काय म्हणतोय दास बनत असतो. अशी ही आशा, आशारूप जो पाश तो आशापाश होया. या आशारूप शेकडो पाशांनी, एक नाही दोन नाही, अशा हजारो मनामध्ये असणाऱ्या इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे, असं करायचं तसं करायचं, हे काय अनेक आहे. आशारूप शेकडो पाशाने पूर्णपणे जखडून गेलेले, सर्व बाजूंनी ओढले जात असलेले असतात. आणि अशा प्रकारे ते प्राप्त करण्यासाठी जीवाची म्हणतो फार घालमेल होतीये त्याची. म्हणजेच काय, इकडं पण जायचंय, ते पण करायचंय, हे पण करायचंय, काय काय करायचं त्याला एकट्यालाच माहिती असतं. कधी बघा तुम्ही असे पण प्रचंड विचित्र प्राणी आपल्या बरोबर राहताना असतात. अलग लक्षात, त्यांना काय करायचं कधी शांत म्हणून 2 मिनिटं स्वस्थ चित्ताने बसणारच नाही. इकडे हे करायचं, तिकडे ते करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे झालं ते झालं तसं झालं, एवढं सगळं सातत्याने डोक्यामध्ये ते विषयच त्यांचे. हेच आशा आणि पाशाने काय झाले असणारे शेकडो पाशाने पूर्णपणे जखडून गेलेले काय सर्व बाजूने ओढले जात असतात. काम व क्रोध हेच ज्यांचे परमाय श्रेष्ठ आश्रय असतो काम क्रोध परायणा. आणि म्हणून त्या अनुषंगाने काम क्रोध परायण असतात. त्या आसुरी संपत्तीचे लोक किंवा आसुरी भावांचे असणारे ते लोक विषय उपभोग हे प्रयोजन सिद्ध व्हावे म्हणून हे सगळं कशासाठी, तर विषय जे आहे ते विषय उपभोग प्रयोजन सिद्ध व्हावं हे सगळं कशासाठी करतात. हे धन आदी संपत्ती का पाहिजे, हे सगळं का पाहिजे, ह्यानी काय होणार आहे, तर ह्यानी मला विषयांचा उपभोग घेण्याकरता म्हणूनच ते काय त्याच्यामध्ये प्रवृत्त झालेले असतात. धर्मासाठी नाही की हे मी एवढं करेल त्याने मी एवढा धर्म करेल तेवढं हे करेल तेवढं काही नाही, त्याचा फक्त उपभोग कसा घेईल यासाठीच ते प्रवृत्त झालेले असतात. धर्मासाठी नव्हे अन्यायाने द्रव्य संचय करीतात. आणि म्हणून अशा प्रकारे ते त्याकरता काही कुठल्याही मार्गाने येन केन प्रकारेन सांगितलं शास्त्र, कुठल्याही मार्गाने ते काय करतात पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहतात किंवा ते द्रव्य संचय करण्याचा प्रयत्न करत राहतात. अन्यायाने म्हणजे दुसऱ्या धनाचा अपहरण करणे इत्यादी उपायाने द्रव्य संपादन करतात. अन्यायाने म्हणजे दुसऱ्या कधी कधी त्या करता म्हणून दुसऱ्याचं असू दे दुसऱ्याची प्रॉपर्टी सुद्धा संपूर्ण हडप करून घेतात अन्यायाने, म्हणजे कुठल्याही मार्गाने. म्हणून सांगितलं येन केन प्रकारेन, फक्त त्यांचं टार्गेट एकच, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत किती % प्राप्त होणार आहे, किती मिळणार याचा फक्त ते विचार करत जातात. आणि ईदृशश्च तेषाम अभिप्राय, त्या आसुरी लोकांचा असा विवेक विरोधी अभिप्राय असतो. आणि म्हणजे अशा प्रकारचे जे आहेत ते सगळे त्यांचं काय मत काय म्हणतात, अशा प्रकारचे ते आत्तापर्यंत जे सगळं सांगितलं या सर्व गुणांनी युक्त आसुरी प्रवृत्तीचे असणारे धन संचय, धनामध्येच काय मदमस्त झालेले असतात. त्याने काय त्या श्रीमंतीने गर्व मद मोह सगळा प्राप्त झालेला असतो. असे जे आहेत ते काय म्हणतात, त्यांचा असणारा अभिप्राय ते काय विचार करतात, तर ते अशा प्रकारचा विचार करतात. कोणता, इदम अद्यमया लब्धम
इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. की अशा प्रकारे ते काय म्हणतात, इदमद्य मया लब्धम, काय इदम प्राप्से मनोरथम, त्यानंतर इदमस्ति इदपि मे भविष्यति पुनर्धनम. की अशा प्रकारे इदम आद्य मया लब्धम, की काय आद्य म्हणजे आत्ता, आजच्या दिवस मी काय केलं, हे एवढं सगळं धन मिळवलं, आता मी हे धन संपादन केलेलं आहे. आणि मग हेच मी काय प्राप्से मनोरथम इदमस्ति इदपि मे, आणि म्हणजे अशा प्रकारे हेच जे आहे हे मिळवलेलं आहे, हे मी काय इदम प्राप्से म्हणजे हेच मी पुन्हा काय कर, आज तर एवढं मिळवलेलंच आहे, परंतु उद्या काय करेल, उद्या सुद्धा एवढंच मी आजचं एवढा हे जे आहे जो नफा मला झालेला आहे एवढाच नफा मी काय करेल, मी उद्या एवढाच नफा मी मिळेल, हेच मी पुन्हा मिळेल. मनोरथम म्हणून हे सगळं मनोरथम इदम असती, हे काय माझ्या मनामध्ये हे जे आहे हेच माझ्या मनामध्ये इच्छा आहे. आज जेवढं प्रॉफिट झालं त्याच्या उलट दुप्पटच उद्या मी प्रॉफिट करून घेईल. अशा प्रकारे मनामध्ये इच्छा असणारे इदमस्ति इदपि मे भविष्यति पुनर्धनम. आणि मग काय इदवत्य मी माझे हेही धन पुन्हा भविष्यकाल, आज उद्या भविष्यकालामध्ये सुद्धा म्हणजे पुन्हा तेवढ्याच प्रकारचं असणारं जे धन आहे तेवढ्या प्रकारचं असणारं धन मी पुन्हा प्राप्त करत जाईल. म्हणजे आज तर मिळवलंच आहे, परंतु उद्या याही पेक्षा जास्त मिळवेल, त्यानंतर भविष्यामध्ये याच्याही पेक्षा अधिक मिळेल. म्हणजे तद व्यतिरिक्त म्हणजे आता जे काय मी धन प्राप्त केलेलं आहे, संपादन केलेलं आहे, हे मिळवलीन, त्यानंतर हे सगळं मनाला संतोष देणारे हे धन आहे ते काय करेल, माझे हे धन मी पुन्हा भविष्यकाली होईल. मग भविष्यकाळामध्ये मी सुद्धा अशा प्रकारेच आज जसं मिळवलं तसंच मी उद्या भविष्यकाळामध्ये अशाच प्रकारचा काय मी माझा असणार धनसंपदा जी आहे, धनसंपत्ती जी आहे, प्रॉफिट जे आहे हे प्रॉफिट काय करेल मी वाढवत जाईल. कारण त्यांचा तो डायग्राम असतो अलग आता नवीन याच्यामध्ये सगळं काय त्यांच्या त्या ऑफिसमध्ये लावलेला असतो. या आठवड्यात किती प्रॉफिट झाला, इतका पर्सेंटेज झाला, आता पुढच्या आठवड्यात किती आहे, तो पुन्हा ॲरोवर जातो एवढा पर्सेंट, मग खाली किती आला असा वर खाली तो चालत असतो. म्हणजेच काय तो वाढवण्याचा सातत्याने तो डायग्राम जो आहे तिथं लावलेला ऑफिसमध्ये किती पर्सेंट वाढत चाललंय आपल्या कंपनीचं प्रॉफिट ते तिथं लिहिलेलं असतं. या दिवसाला एवढं, दुसऱ्या दिवसाला तेवढं, पण ह्या 15 दिवसात आपण 2% वाढलो, आता अरे 2च का, मग 5% तरी वाढायला पाहिजे, मग दुसऱ्या 15 मग तसं आणखी काम करा. अशा एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये काय हाच विचार, या व्यतिरिक्त विचार त्यांच्या डोक्यामध्ये नसतो. म्हणून त्यांचा असणारा विरोधी अभिप्राय, वेग नसतो त्यांना की काय केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, किती कमवलं पाहिजे. फक्त कमवणे एवढा एकच त्यांचा सिद्धांत दृढ झालेला त्यांच्या मनामध्ये असतो. आणि कमवलेल्या धनाचा उपभोग घ्यायला सुद्धा वेळ नसतो त्यांना. की ते कमवले बघा असे असतात की भरपूर धन आहे, पण त्या धनाचा उपभोग घ्यायला जर आपण विचारलं तर धनाचा उपभोग घेण्यासाठी सुद्धा त्यांना काय निवांत वेळ नसतो. कारण तेच सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तेच पाडे बेखे बे दोन 4 असो. आणि मग अशा प्रकारचे इदमिति इदम द्रव्यम अथ अद्य इदानीं मया लब्धम इदम च अन्यत् प्राप्से मनोरथम मनस्तुष्टिस्करणम इदम च अस्ति इदम अपि मे भविष्यति आगामीनि संवत्सरे पुनः धनम तेन अहम धनी विख्यातः भविष्यामि इत्यर्थः. आणि अशा प्रकारे काय म्हणतात ते, आज हे द्रव्य आज मी यावेळी संपादन केलेले आहे, हे दुसरे ज्याच्या मनात ध्यास लागलेला आहे ते द्रव्य मी संपादन आज एवढं मी प्राप्त केलंच आहे, परंतु माझं जे टार्गेट आहे ते काय करणार आहे, ते उद्या सुद्धा मी प्राप्त करणार आहे. आणि हे मनाला आनंद देणारे धन आज माझे भाषे आहे. सगळं जे धन मनाला काय सगळं काय त्या असल्यानंतर बँक बॅलन्स सोनं विकणं हे सगळं असल्यानंतर काय त्याच्या मनाला काय होतोय, त्या मनाला अत्यंत आनंदित होतोय. अरे आज एवढं वळालं, अलग लक्षात खाणार पण नाही दिवसभर, त्या पाण्यावरच राहील, कशातच मन लागणार नाही, पण धन एवढं प्राप्त झालं, मग काय मनाला सुखद त्याच्या आपण म्हणतो एक धक्का मिळत असतो. आणि म्हणून आज एवढं धन माझ्यापाशी आहे आणि येत्या वर्षी हे धन पुनरपी मला मिळाले, म्हणून काय एवढं तर यावर्षी मिळवलंच आहे, परंतु आता काय झालं, आता ह्या वर्षी मी याच्यापेक्षा अधिक एवढंच धन
मी पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा प्राप्त करेल. त्याच्या योगे मी धनवान म्हणून प्रसिद्ध होईल. आणि या सगळ्याच्या अनुषंगाने काय, हे सगळं धन प्राप्त करून 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 काय होईल, मी धनवान शेठजी हे फार मोठे आहेत, ज्यांची एवढी संपत्ती आहे, अशा प्रकारे मी लोकांमध्ये काय होईल, प्रसिद्ध होईल. आणि मग काय होईल, मग त्यानंतर 14व्या श्लोकामध्ये अशा प्रकारे संपूर्ण धन प्राप्त केल्यानंतर असौ मया हतशत्रुः अनिश्चेचा परानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. अशा प्रकारे प्रचूर मात्रामध्ये धनसंपत्ती एकदा त्याच्याजवळ प्राप्त झाली, भरपूर आहे, आता काही कमी नाही त्याच्याकडे आता. मग तो काय करतो, असौ मया हतशत्रुः, मी हा शत्रू मारला, आणि काय अपरान दुसऱ्याही क्षुद्र शत्रून मार. मग त्याच्या मनामध्ये काय असणारी द्वेष भावना, अरे हा माझ्या विरोधामध्ये आहे, मग ह्याला मी कसा संपवेल, तो माझ्या विरोधात आहे, मी कसा संपवेल. अशा प्रकार त्या धनाचा असणार मद आणि त्या मदाच्या धनमदामुळे असणार हा अविवेक, आणि त्या अविवेकामुळे एकमेकांना संपवण्याची असणारी वारी, याला कसा संपवेल त्याला कसा संपवेल, हाच त्याच्या काय असणार आहे, बुद्धीमध्ये विचार येत असतो. असो मया हतः शत्रू हनिश्चेच अपरान अपि, मी याला तर संपवलाच. बघा एवढं मी धन प्राप्त केलं, त्याच्याद्वारे हा जो होता ना, हा बरेच दिवस याचा हे होतं, पण त्याला मी संपून टाकला. आणि असाच आता ह्याला जसा संपवला तसा आता ह्याला सुद्धा मी संपवेल. अशा प्रकारे असणारी वाईट वृत्ती धनामुळे काय होते, त्याच्या मनामध्ये निर्माण होतं. फक्त संपवायचं राजकारण तिथं मग त्यांचं चालू होतं. हा एवढ्या पैशाने मी याला संपवला, त्याला संपवलं, त्याला संपवलं. ही जी आहे, ही वृत्ती जी आहे, ही सगळी वृत्ती त्यांच्यामुळे काय होतं, ही संपूर्ण जे धन आहे, हे धन मिळाल्यानंतर, पैसा प्राप्त केल्यानंतर ही सगळी वृत्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. ह्याला मी संपवला तर त्याला कसाच, मी हा शत्रू मारला, आणि दुसऱ्याही क्षुद्र शत्रूंना काय करेल, दुसरे जे काही शत्रू आहेत त्यांचा सुद्धा मी अशाच प्रकारे नाश करेल. नंतर अहम ईश्वरः अहम भोगी अहम सिद्धः बलवान सुखी. त्यानंतर काय, अशा प्रकारे सर्वांना संपल्यानंतर मी काय करेल, मी स्वतःच ईश्वर आहे, अहम ईश्वरः. त्यानंतर मी भोगी आहे, मी या सगळ्याचा भोगता, भोग घेणारा मीच आहे. त्यानंतर अहम सिद्धः, मी कोण, मी सिद्ध आहे. त्यानंतर बलवान सुखी, मी सुद्धा बलाढ्य आहे आणि मी सुखी आहे. अशा प्रकारची असणारी त्याची जी आहे, ही त्याच्या वृत्तीची धारणा त्या ठिकाणी, की अशा प्रकारे धनाचा असणारा मद म्हणतात. ह्याला काय म्हणतात, धनाचा मद. त्या ठिकाणी पंचतंत्रामध्ये असणारी ती कथा अतिशय सुंदर आहे. वेळ झाली, उद्याच्या पाठाला आरंभ करू ती कथा. अलग लक्षात आहे, उंदीर जो आहे, त्या उंदराला कसा त्या धनाचा मद निर्माण होतो, आणि त्या मदाच्या अनुषंगाने काय, किती उंच टोपरी लावली त्या साधूनी त्या भाकरीची, तरी हा काय करायचा, इथनं उडी मारायचा आणि त्या टोकरीवर जाऊन बसायचा. ती कथा येते, ते आता उद्या पाहू. इथं काय म्हणतात आचार्य याचं असणार, म्हणजे अशा प्रकारे धनाच्या अनुषंगाने तो काय, तो स्वतःलाच ईश्वर, स्वतःलाच भोगी, स्वतःलाच सिद्ध, स्वतःच कोण, बलाढ्य, आणि स्वतःलाच सुखी मानायला त्याने आता आरंभ केलेला आहे. असो मया इति असौ देवदत्तनाम्ना का मया हतः दुर्जयः शत्रुः अनिश्चेच अपरान अन्यान वराकान अपि किम एते करिष्यन्ति तपस्विनः सर्वदापि नास्ति अमत्तुलः कथम ईश्वरोऽहम् अहं भोगी सर्वप्रकारेण च सिद्धः अहं सम्पन्नः पुत्रैः नृपतृभिः न केवलं मानुषा बलवान सुखी एवाहम्. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, की काय विचार करतायत, की अशा प्रकारे अत्यंत धनसंपदा करोडोच्या याच्यामध्ये ज्यांच्याकडे जमा झालेली आहेत, ते आता कसा विचार करतात, त्यांची असणारी बौद्धिक विचारधारा कशा असणार आहे तर ते सांगतात. हा देवदत्त नावाचा दुर्जय जिंकण्यास कठीण असा शत्रू ठार केला आहे मी. का हा देवदत्त नाव अथवा काय तर XYZ असणार, त्याचा प्रतिस्पर्धी, त्याला काय केला, त्याला आम्ही आता संपून टाकलेला आहे. आणि इतरही जे आहे क्षुद्र काय इतर जे काय त्याच्याबरोबरचे आहेत, याला तर आता पाहिलंच अलग लक्षात, त्याच्याबरोबरचे अन्य जे काय माझ्याशी प्रतिस्पर्धा करत होते, या सगळ्यांना काय करेल, या सगळ्यांना
मी काय करेल, या सगळ्यांना मी संपवण्याचं काम करेल. ते बिचारे काय करणार, कोणत्या प्रकाराने, पहिले ते माझी बरोबरी करणारा कोणी नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे ते माझ्याशी काय करणार. त्यांच्यामधला आता जो मुख्य होता त्यालाच संपवला. तेव्हा आता यांच्यामध्ये हे कोणी माझी बरोबरी करणारे, याच्यामध्ये कुणालाही मी ठेवलेला नाही. म्हणजे एवढं धनप्राप्ती, मी एवढा धनाचा मध्ये निर्माण झाला त्याला की माझी बरोबरी करणारा आता मी इथे कोणीही ठेवलेला नाही. मग मी ऐश्वर्य संपन्न असा मी कोण झालो, असा मी अत्यंत ऐश्वर्य आणि संपन्न. मी ऐश्वर्याचा उपभोग घेणारे, अनेक प्रकारचं ऐश्वर्य माझ्याकडं, अलग गाडी माडी सगळं त्याच्याकडं, सगळं सोनं चांदी काय नाही सगळे भोग वस्तू. अशा प्रकारे ऐश्वर्याने युक्त उपभोग घेणारा आहे. सर्व प्रकाराने मी संपन्न आहे. पुत्र पौत्र दोहित्र यांनी युक्त असलेला मी काही अगदी सामान्य माणूस नसून बलाढ्य आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी माझ्याकडे, कुठली गोष्ट नाही असं नाही, अशा सगळ्या गोष्टींनी उपयुक्त, ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती केलेला मी काय सामान्य आहे, मी सामान्य नाही. तर मी असा असणारा बलाढ्य आणि सुखी आहे. हे कशाच्या जोरा बोलतोय हा, हे सगळी आसुरी संपत्ती, धनसंपत्ती, धनमद, अलग लक्षात. धनाचा असणारा म्हणजे पैशाचा असणारा, थोडक्यात तिथं मस्ती आपण म्हणतो, पैशाची मस्ती. आता दुसरा शब्द त्याला म्हणतात पण इथं आपण तो वापरू शकणार नाही. त्या अनुषंगाने अशा प्रकारे सगळ्यांना तो काय कचरा समजतो, हे काहीच नाही. अशा प्रकारे त्याची असणारी भावना निर्माण होती. आणि मग त्यानंतर आणखी पुढे काय आहे, त्याच असणाऱ्या धनाच्या असणारे अनुषंगाने त्याच्या असणारी जी विचारधारा जी आहे काय झाले, अविवेकी झाली. ती अविवेकी विचारधारा धनामुळे त्याचे असणारं वर्णन पुन्हा 15व्या 16व्या श्लोकाच्या माध्यमातून करण्याचा भगवंत प्रयत्न करतात. म्हणजे अशा प्रकारची असणारी ही काय सगळी आसुरी संपत्ती किती पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे अनन्यास चिंतयन्तु, माझ्या अपेक्षित आहे तेवढं. योगक्षेमं वहाम्यहम, अपेक्षित आहे पुरतं जेवढं पाहिजे, शरीर धारणे करता म्हणजे अपेक्षित आहे तेवढंच पाहिजे. तद व्यतिरिक्त ते सगळं काय, ते सगळं भोगालाच कारण. आणि एकदा जीवनामध्ये भोग आला की जीवनामधला योग संपतो. म्हणून जीवनामध्ये योग ठेवायचा असेल तर काय केला पाहिजे, संतुलन, युक्त आहार विहार सगळं जे आहे ते युक्त प्रमाणात ठेवलं पाहिजे. कोणतीही गोष्ट कमी जास्त प्रमाणात होता कामा नये. तर काय, तरच जीवन आपलं जे आहे योगी भवती दुःखा सांगितलं, आपण दुःखाला पार करू शकतो. आणि मग अशा प्रकारे असणारा 15वा जो श्लोक आहे 8 विजय, त्याचा असणारा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आता 14ोऽध्यायः.